नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सध्या आपण ऐकतोय नारायण धारप लिखित भयकथा संग्रह तळघर. आजची आपली कथा आहे शिक्षा. ही कथा तुम्हाला शेवटपर्यंत नक्कीच खिळवून ठेवेल अशी माझी खात्री आहे. त्यामुळे कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. ऐकूयात शिक्षा. किती दिवस झाले हे स्वप्न पडल्याला. शेवटची वेळ काल रात्रीची होती, पण त्यापूर्वीही पटलं होतं. मग आधी माझ्याकडे का नाही आलात? आधी त्यातला गंभीरपणा समजला नाही. आता एकदम भीती वाटायला लागली आहे. ठीक आहे, सांगा तुमचं स्वप्न. त्याआधीचा थोडासा इतिहास सांगावा लागेल. त्याशिवाय स्वप्नात आलेल्या व्यक्तीचा संबंध स्पष्ट होणार नाही. ठीक आहे, आधी तुमची हकीकत सांगा. मला आई वडील, भाऊ बहीण कोणी नाही. 8-9 वर्षांपूर्वी माझे लग्न झाले, पण दुर्दैवाने आम्हाला मूलबाळ झाले नाही. वर्षभरापूर्वी माझी पत्नी अपघातात मरण पावली. असा मी एकटा सडाफटिंग आहे. खानावळीत जेवतो, चहासुद्धा बाहेर घेतो. घरात एकटाच एकटा. त्यावर आपण मागाहून बोलू. आता तुमच्या स्वप्नाचं सांगा. फोनची घंटा खणखणली. मी झोपेतून जागा झालो आणि फोन घेतला. अर्थात हा स्वप्नाचाच भाग आहे. हा सगळा प्रसंग मेंदूवर जसं काही पोलादाच्या लेखणीने कोरून ठेवल्यासारखा आहे. आठवणीत अगदी ताजा आहे. हां, तर मग फोन वाजला. मी खडबडून जागा झालो आणि फोन घेतला. तिकडून आवाज आला. हॅलो हॅलो, कोण आहे? मी सुशीला बोलते. सुशीला? सुशीला कोण? एवढ्यातच विसरलात का मला? माझ्या डोळ्यांवरची उरली सुरली झोप पार उडाली. पहिल्या क्षणीच आवाज ओळखीचा वाटला होता. आता तर तिने नावही सांगितलं होतं. सुशीला माझी पत्नी होती, जी वर्षभरापूर्वी अपघातात मरण पावली होती. डॉक्टर. माझ्या हातून रिसिव्हर जवळजवळ खालीच पडला. हातापायांना कापरं भरलं होतं. आहात की नाही तिथं? हॅलो. आहे ना, मी आवंढा गिळीत म्हणालो. असा आवाज काय येतो? मला ओळखलत ना? हो हो हो. मग तुम्हाला आनंद झालेला दिसत नाही. पण सुशीला, हे शक्य तरी कसं आहे? का का शक्य नाही? वर्षभरापूर्वी तू तर तू अपघातात मरण पावले होते म्हणता? ते खोटं होतं. पण खोटं कसं असेल? मी माझ्या हाताने तुला अग्नी दिला म्हणता, पण माझा चेहरा ओळखला होता तुम्ही? कसा ओळखणार? अपघाताने विद्रूप झाला होता म्हणता. ती मी नव्हतेच मुळी. तू नव्हतीस? मग मग कोण? मला थोडंसं खरचटलं होतं. माझ्या शेजारची स्त्री चेंदामेंदा होऊन ठार झाली होती. तिच्याकडे पाहतच मला ती कल्पना सुचली. कसली कल्पना सुशीला? तुमची जरा थट्टा करण्याची. थट्टा? माझी? अगं, हे बोलतेस तरी काय? म्हटलं बघावं, बायको मेल्यावर कसे वागता येते. म्हणून माझी पर्स तिच्या हाताखाली ठेवली आणि मी तिथून दूर निघून गेले. दूर निघून गेलीस? होतीस तरी कुठे इतके दिवस? होते अशीच, इकडे तिकडे. मग मी जिला अग्नी दिला, जिचे क्रियाकर्म केले, होती कोणीतरी परकी, अनोळखी. जाऊ दे, ती गेली, संपली. आपण आहोत ना. तुम्ही काय करता ते पाहत होते. पहिले काही महिने दुःखाचा आव चांगला आणला होता. हा सुशीला, अगं हे काय बोलतेस? पण गेल्या महिन्यात तुमचे पुरुषी चाळे पुन्हा सुरू झालेत. सुशीला, कशाला ओरडता? तुमचं लग्न ठरलंय की नाही? देवा. हो, आता देवाचीच आठवण करा.
मनाशी म्हटलं आता परत जायला हवं, नाहीतर स्वारी बहकायला लागायची. सुशीला, मला काहीच कळतच नाहीये. कळेल लवकरच, निघतेच आहे. सुशीला अगं, मी ओरडलो, पण फोन बंद झाला होता. का गप्पसे बसला? इथेच मला जाग आली डॉक्टर. छाती धडधडत होती, हातापायांना कापरं भरलं होतं, शरीर घामानं ओलेचिंब झालं होतं. काय भयानक स्वप्न तरी. त्यामागे काहीतरी कारण असलंच पाहिजे नाही का? काय कारण असेल ते देवालाच माहीत. पण आपण त्याचा गुंता सोडवायचा प्रयत्न तरी करू शकतो नाही? करा काय प्रयत्न करायचा तो. मी तर पार चक्रावून गेलोय. ठीक आहे, किती वर्षांपूर्वी लग्न झालं म्हणता? 9 वर्ष. हो, जवळजवळ तेवढी झाली. आता जरा वैयक्तिक प्रश्न. तुमचे सांसारिक जीवन कसे होते? कसे म्हणजे? इतर 4-4 असणार. विशेष काय असणार? तुमच्या लक्षात प्रश्नाचा रोख आला नाही. विषय सुखाच्या दृष्टीने तुम्ही दोघे एकमेकांना सुखी, समाधानी करू शकत होतात की नाही? त्यावर आम्ही फारशी चर्चा केलीच नाही. तुमचा स्वतःचा अनुभव काय होता? तुम्ही सुखी होतात? हो, मला सर्व काही मनासारखे होते असे वाटायचे. आणि तुमची पत्नी सुशीला? बायका त्या नेहमीच असमाधानीच असणार हो. त्यांची कुरकुर चालायचीच. तुम्हाला मुलबाळ नाही म्हणता. पत्नीच्या असमाधानाचा संबंध या गोष्टीशी असावा अशी कल्पना तुमच्या मनात कधी आली? माणसाच्या जे काही नशिबात असेल ते होणार. या दिवसात असला घातकी दैववाद. तुम्ही आपली आणि पत्नीची वैद्यकीय तपासणी करून घेतली नाहीत. कशासाठी करून घ्यायची? नशीब फुटकं होतं, ते दाखवायला पैसे भरून आणखी डॉक्टर कशाला आणायचा? आता माझ्या प्रश्नाचे उत्तर सरळ आणि लपवाछपवी न करता द्या, कारण त्यातच तुमच्या सध्याच्या त्रासाची कारणे असतील. तुमचे आणि सुशीलाचे 9 वर्षांचे सहजीवन ते सुखात गेले असं तुम्ही म्हणाल का? तुम्ही एकमेकांना सहानुभूती, सहकार्य, स्नेह दिलात का? का तुमचे मतभेद होत होते? वितंडवाद माजत होता, भल्याबुऱ्या शब्दांची उधळण होत होती, एकमेकांची मने कठीण आरोपांनी दुखावली जात होती? खरे तेच सांगा. या ना त्या लहान सहान कारणावरून आमच्यात सारखे खटके उडत असत, ही गोष्ट खरी आहे. रागाच्या भरात आम्ही एकमेकांना टाकून बोलत होतो, हेही खरे. हे काही जाणून बुजून करीत होतो अशातली गोष्ट नाही. पण पाहता पाहता आमचे आवाज चढलेले असायचे. डोळे तांबारून आम्ही दोघे एकमेकांकडे शत्रूसारखे पाहत उभे असायचो. दोघांपैकी एक वर्षाकाठी काही दिवस तरी परगावी जात असे का? कामानिमित्त म्हणा, सुट्टीनिमित्त म्हणा. नाही, माझे काम स्थानिक आहे. आम्हाला अगत्याने बोलविणारे असं कोणी नातेवाईकही नाहीत. आम्ही दोघे फारसे कुठे गेलो नाहीत. एकमेकांचा द्वेष करीत त्या घराच्या पिंजऱ्यात दोघांनी स्वतःला कोंडून घेतले होते, असेच ना? तुम्ही फारच कडक शब्द वापरता डॉक्टर. कडक काय आणि सौम्य काय, व्हायचे ते होऊन गेलेच आहे. आता त्याचे परिणाम तुम्हाला सहन करायलाच हवेत. ठीक आहे, तुमचा बाकीचा इतिहास. घरी कोण कोण होतं? आई, वडील, भाऊ, बहीण कोणी? मला जुळा भाऊ होता, पण आमच्यात फारसं साम्य नव्हतं. तो माझ्याहून 2 मिनिटांनी मोठा होता. दिसायलाही वेगळा होता. तो जितका दांडगट, सशक्त, व्रात्य, हूड, हेकेखोर, तितकाच मी मवाळ, अशक्त, आज्ञाधारक होतो. त्याचं नाव महिपती होतं. तो 12 वर्षांचा असताना तापाने वारला. तोपर्यंत आम्ही एकत्र शिकलो, खेळलो, वाढलो. सगळ्यात पुढाकार त्याचा. मला काही मन आहे याची त्याने कधी फिकीरच केली नाही. दरवेळी चांगली गोष्ट त्याला हवी, दरवेळी तो मला मागे सारायचा. बरं, आई, वडील? वडील मी 15 वर्षांचा असताना गेले. आई मात्र माझे लग्न झाल्यावर वर्षभराने गेली. नातवाचं तोंड पाहायचं बिचारीची फार फार इच्छा होती, पण तसं व्हायचंच नव्हतं. ठीक आहे, पुढे?
त्या पहिल्या स्वप्नाचा चांगलाच हादरा बसला होता. पण शेवटी माणूस मनाची कशी तरी समजूत काढतोच. मी हळूहळू ते विसरत चाललो होतो. तेवढ्यात तोच प्रकार परत एकदा घडला, किंवा जवळजवळ तसाच. तशीच ती रात्रीची टेलिफोनची घंटा, झोपेतून दचकून अवेळी जाग. फोनवर तसाच तो आवाज. हॅलो, मी सुशीला. ओळखलत का मला? मी दिग्मूढ होऊन गप्प उभा आहे. हॅलो, अहो हॅलो, आहात ना तिथे? हॅलो. हा काय सैतानी प्रकार आहे देवा. काय प्रकार आहे तो पाहालच. मी येतेच आहे. तिकडे का माझा छळ मांडलायस तू? छळ? आणि तुमचे चाळे पाहून मला आनंदच होतोय नाही? सुशीला, अगं काय चाळे केले मी? केले नाहीत, कराल. लग्न व्हायचा अवकाश. शी शी, अगं काय बोलतेस हे? आता येतेस तिथे प्रत्यक्ष. फोन बंद झाला. थरथरत्या शरीराने मी फोन पाशी उभा होतो. मागे असेच काहीतरी झाले होते, अशी एक आठवण मनात आली. पण ते स्वप्न होते, मनात विचार आला. मग हेही स्वप्नच असले पाहिजे. पण मी तर जागा होतो. खरं सांगू का, मी झोपेत आहे की जागा आहे हेच मला कळेन असं झालं होतं. दारावर टकटक आली. मी सांगतो, हाडाचं पाणी पाणी झालं होतं. दाराकडे पाहायची सुद्धा हिंमत होत नव्हती. उघडण्याची तर गोष्ट दूरच राहिली. टकटक टकटक. दाराबाहेर होता तरी कोण? मग बाहेरून आवाज आला, पुरुषाचा आवाज. रवी, रवी, दार उघड. सुशीला नाही याचाच इतका दिलासा मिळाला की फारसा विचार न करता मी दार उघडले. दाराबाहेर कोणीतरी होतं, अंधारात स्पष्ट न दिसणार. मी खोलीत येताच तोही माझ्या मागोमाग खोलीत आला, प्रकाशात आला. माझ्या इतकाच उंच, माझ्याच वयाचा, चेहरा ओळखीचा वाटणारा. रवी, मला ओळखलं नाहीस? मी महिपती. महिपती? मही? सारे जगच क्षणभर माझ्या भोवती गर गर फिरू लागले. आधी सुशीला आणि आता हा महिपती. याला काय अर्थ होता? काही अखेर तरी होती का? ही भीषण शृंखला भूतकाळात आणखी किती मागे जाणार होती? या सगळ्यामध्ये आशेचा एकच क्षीण धागा होता. होत आहे ते माझ्या स्वप्नात होत आहे. स्वप्न हे सगळे, खरे काही नाही. रवी, गप्पा का बसलास रे? ओळख पटत नाही का? हा, पटते ना. मी चाचरत म्हणालो. असा शुंभासारखा उभा काय राहतोस रे? ती सुशीला आता इथे येऊन हजर होईल. तिच्या पुढे असाच का निवढ्यासारखा उभा राहणार आहेस? पण मी काय करू? ती एकदा मरण पावलीये ना. हो, मग झालं तर पुन्हा तिला तीच वाट दाखवायची. म्हणजे हा महिपती तिला ठार करणार होता. आणि मग तोच न्याय त्यालाही लागू नव्हता का? तोही पूर्वी मरण पावला नव्हता का? पण त्याच्या अंगाला कोण हात लावणार? असे उलटसुलट विचारांचे चक्र डोक्यात भिरभिरत असतानाच दारावर थाप पडली. माझ्याकडे तिरस्काराची एक नजर टाकून महिपती दाराकडे जात म्हणाला, रवी, तू एक अक्षरही बोलू नकोस. चुपचाप बसून राहा. काय होतं ते पहा आणि ऐक फक्त. त्याने पुढे येऊन दार उघडले. धडधडत्या काळजाने मी दाराकडे पाहत होतो. दारातून सुशीला आत आली. सुशीला. आधी तिचे नाक डोळे ठिकाणावर नव्हते. चेहरा विस्कटल्यासारखा वाटत होता. पण पावला पावला गणिक तिच्यात रेखीवपणा येत होता. नवल म्हणजे माझे अस्तित्वच तिला जाणवत नव्हते. महिपती समोर ती उभी होती, त्यालाच रवी समजून बोलत होती.
बरेच निगरघट्ट झालात की. चेहऱ्यावर शरम नाही की भीती नाही? तू परत कशासाठी आलीस ग? महिपतीचा कठीण आवाज. हे माझं घर आहे. मला इथे यायचा पूर्ण हक्क आहे. अपघातात मरण पावलीस तेव्हा सर्व हक्क संपलेत. अपघातातले माझे मरण म्हणजे एक थट्टा होती, खरं नव्हतं ते. पण मला ते खरं वाटलं. अशी थट्टा अंगलट येते सुशीला. महिपती आणखी पुढे सरकत म्हणाला, तू मरण पावलीस हेच आमच्या सर्वांच्या दृष्टीने सोयीचं होतं. एकदा थट्टेत मेली होतीस, आता खरोखरची मरणार आहेस. त्याचे हात तिच्या गळ्याभोवती होते. हाताने तो तिचा गळा आवळीत होता. तिने किंकाळी फोडायचा प्रयत्न केला. रवी. पण सुरुवातीचा अस्फुट आवाज तेवढा बाहेर पडला. मग तिचा चेहरा काळा निळा पडला. डोळे वटारले. महिपतीने हात काढून घेतला तेव्हा ती तशीच वेडीवाकडी खाली कोसळली. काय हे काय? मी कसा तरी म्हणालो आणि पुढे झालो. तिच्या अंगाला हात लावला. ती पार पार मृत झाली होती. तुला जमत नाही ना, ते मला करावं लागतं. महिपती माझ्याकडे मोठ्या चमत्कारिक नजरेने पाहत होता. आता हिचं काय करायचं? माझ्या उरावर केवढं वजन होतं. ठेव एखाद्या कपाटात कोंडून, नाहीतर दे नदीत फेकून. तो विलक्षण बेदरकारपणे बोलत होता. तिच्या अंगाला स्पर्श करणे सुद्धा मला असह्य वाटत होते. मग हे सर्व माझ्या हातून कसे होणार? रडू बाईच तू. महिपती झपाट्याने पुढे झाला. त्याने सुशिलेचे मुटकुळे केले आणि खांद्यावर टाकीत तो म्हणाला, बस रडत. सगळं लोकांनीच करायला हवं याचं. आपल्या मागे दार धाडतीशी लावून घेत तो निघून गेला आणि घामाने उलेचिंब झालेल्या शरीराने मला जाग आली. खोलीत दिवा नव्हता. मी दिवा लावला. ते सारं खोटं आहे हे माहीत असूनही सर्व खोली तपासली, पण सर्व जागच्या जागी होते. मग कॉटवर येऊन पडलो. असं स्वप्न मोठं विलक्षण आहे खरं. हे केव्हा पडलं? 4 दिवसांपूर्वी. त्यानंतर आणखी काही? हो, कालच रात्री. म्हणून तर तुमच्याकडे आलो. ठीक आहे, सांगा. मी कुठून तरी बाहेरून आलो. बाहेरचे कुलूप उघडले, खोलीचे दार उघडले आणि आत आलो. दिवा लावणार तोच कोणाचा तरी आवाज आला. दिवा लावू नका, मी त्यांच्यासाठी इथे बसलीये. दिवा नको. मी दचकलो. मग आवाजाच्या रोखाने पाहिले. खिडकीच्या चौकोनावर एका स्त्रीची अस्पष्ट अशी आकृती दिसत होती. डोळे फाड फाडून पाहायचा प्रयत्न केला, पण ती अर्धवटच दिसत होती. मी इतका घाबरलो होतो की काय करावं हेच मला सुचेना. ही कोण आहे आणि कोणासाठी थांबली आणि माझ्या खोलीत का? मी काही बोलणार तोच ती परत हलक्या आवाजात म्हणाली, तिकडे कोपऱ्यात उभी राहा. मी सुशीला, रवीची वाट पाहतीये. मला फसवतात काय? तिने सांगितलं तसं मी कोपऱ्यात उभा राहिलो. तिथून सारखा तिच्या छायाकृतीकडे पाहत होतो. क्षणाक्षणाला मनाची भीतीची भरती वाढत होती, कारण तिचे डोके काहीतरी वेगळेच दिसत होते. केसांचा फुगवटा दिसायला हवा, तिथे केस नव्हते. चेहऱ्याच्या रेषाही अशा चुरमुडल्यासारख्या अनैसर्गिक दिसत होत्या. सुशीलाचा आवाज, आणि ती तर अपघातात सापडली होती. अपघातात तिच्या शरीराचा चेंदामेंदा झाला होता. ती आता इथे आली होती. मनाची काय अवस्था झाली होती हे वर्णन करून सांगताच येत नाही. आतला तणाव वाढत होता. असा एक क्षण आला की मला वाटलं आता मी किंचाळत उठणार. तेवढ्यात
बाहेरून कोणाच्या तरी पावलांचा स्वतःशीच शीळ घातल्याचा आवाज आला. कोणीतरी खोलीत आलं. खट्ट आवाज होऊन दिवा लागला. खोलीत महिपती आला होता. त्याने दिवा लावला होता आणि आता त्याच्या रोखाने ती जात होती. माझी तर दातखिळीच बसली होती. मी समोरच्या भयानक दृश्याकडे नुसता टकमक बघत होतो. त्याच्यापाशी पोचेपर्यंत सुशीला पूर्ववत झाली होती. केस, चेहरा, गाल, सर्व काही. महिपती तिच्याकडे थंड नजरेने पाहत होता. मी तुम्हाला तशी सोडणार नाही, सुशीला म्हणाली. तू मरायला कठीण आहेस नाही, महिपती पुढे होत म्हणाला. आणि त्याने माझ्या डोळ्यात देखत पुन्हा एकदा तिची मान आवळली, पिरगटली. देवा! आणि मग महिपतीची ती चमत्कारिक नजर माझ्यावर वळली. तो स्वतःशीच मान हलवीत म्हणाला, दरवेळी तुझी कामं लोकांनीच करायची, नाही का रवी? तो मला उद्देशून म्हणत होता. मग तुझा उपयोग तरी काय रे? हा? बोलता बोलता त्याने खाली निपचित पडलेला सुशीलेचा देह उचलला आणि त्याची नजर खोलीभर भिरभिरली. ही जागा बरी आहे, तो म्हणाला आणि भिंतीतल्या एका कपाटापाशी गेला. ते कपाट म्हणजे जुन्या पद्धतीचं पडताळ आहे, खूप खोल. त्याचं दार त्यानं उघडलं आणि सुशीलेचा देह वरच्या कप्प्यात कोंबून घातला. वर दार दडपून बंद केलं आणि मग तो माझ्याकडे वळला. त्याच्या डोळ्यात आता एक वेगळीच आसुरी लकाकी दिसत होती. तो आपले दोन्ही हात एकमेकांवर चोळत होता, स्वतःचीच मान डोलवत होता. आत्ताच्या क्षणापर्यंत वाटली नव्हती एवढी भीती मला या क्षणी वाटली. कारण महिपतीचा काय विचार होता त्याची मला आता कल्पना आली होती. मला हालचाल शक्य नव्हती. महिपती जवळ येत होता आणि मी दगडी पुतळ्यासारखा जागच्या जागी खिळून उभा होतो. तो जवळ, आणखी जवळ आला. त्याचे हात हळूहळू वर आले. पोटे आकड्यांसारखी वाकली होती. ते हात माझ्या गळ्याला लागले. गार बर्फासारखे गार हात. माझा घसा उघडला. मी किंचाळलो, मोठ्याने किंचाळलो आणि किंचाळत जागा झालो. हेच शेवटचं स्वप्न? हो डॉक्टर, पण स्वप्न तरी कसं म्हणायचं? कारण खोलीतल्या त्या पडताळाचे दार जरासे उघडे होते. त्याच्या आतून कसल्या तरी कपड्याचे रंगीत टोक बाहेर आले होते. कालचे स्वप्न आठवून मी जरा दबकतच त्या पडताळापाशी गेलो आणि दार उघडले. आत बोला ना, आत काय होतं? ते सुशीलेचे शव होते डॉक्टर. पेशंट मोठ्यानं किंचाळला. इतक्या मोठ्यानं की खोलीबाहेर उभा असलेला वॉर्डर आत आला आणि खुर्चीत बसून मुसमुसून रडणाऱ्या, अंग घुसळणाऱ्या त्या पेशंटला घेऊन खोलीबाहेर निघून गेला. खोलीत दोघेच उरले होते, डॉक्टर आणि इन्स्पेक्टर. डॉक्टरांनी भुवया वर करून इन्स्पेक्टरकडे पाहिले. इन्स्पेक्टरनी आपले खांदे उडवले. थोड्याफार फरकानं तो हीच हकीकत दरवेळी सांगतोय हो, ते म्हणाले. तुमचा तपास काय दाखवतो? दोघांची सारखी कडाकडा भांडणं होत असत. सुशीलाने एक दोनदा घर सोडून जायची धमकी दिली होती. दोघांच्या बद्दलही शेजारच्यांचं मत फारसं चांगलं नव्हतं. आम्ही त्याच्यावर खुनाचा चार्ज ठेवणार आहोत. मला नाही वाटत त्याला जबाबदार धरतील. वेडाच ठरणार तो. अगदी सोपी पळवाट आहे ही, इन्स्पेक्टर रागाने म्हणाले. सोपी नाही इन्स्पेक्टर. त्याच्या मानसिक यातनांची तुम्हाला काय कल्पना आहे? जुळ्या भावाचे स्वप्न, तिच्या अपघाताचे स्वप्न,
हे सर्व काही झाल्या गोष्टींच्या समर्थनासाठी आहे. पण इतक्या भयानक गोष्टींवर मन तरी किती दिवस पडदा टाकेल? कालांतराने तो पडदा विरळ होईल, जीर्ण होईल, फाटून जाईल आणि मग त्याहीपेक्षा भयानक प्रसंग मनासमोर उभे करावे लागतील. खरं म्हणजे फाशीपेक्षाही ती शिक्षा जास्त भयंकर आहे. सुशीलाचा खून तो हसते परहसते अनंत वेळा करत राहील आणि तितक्या वेळा त्याचे मन दुःखाच्या आणि पश्चातापाच्या चरकातून पिळवटून निघेल. त्याला निवडीची संधी मिळाली ना, तर तो फाशी आनंदाने स्वीकारेल. इन्स्पेक्टर, आनंदाने स्वीकारेल. ही होती आपली आजची कथा, शिक्षा. शेवटपर्यंत आपल्याला खरंच कळतच नाही की नक्की झालंय काय, खरं काय. आणि असा जो शेवट असतो तो आपल्याला अक्षरशः हादरवून टाकतो. मला आशा करते की तुम्हालाही असंच वाटलं असेल आणि याचं वाचनही तुम्हाला आवडलं असेल. भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.